नमस्कार. हार्ट अटॅकनंतर आयुष्य थांबतं का? की तिथून एक नवी, अधिक आरोग्यदायी सुरुवात होऊ शकते? आज आपण ह्याच नव्या सुरुवातीबद्दल बोलणार आहोत. चला, याची सुरुवात एका खूप सकारात्मक विचाराने करूया. हार्ट अटॅकनंतर आयुष्य संपत नाही, नव्याने सुरुवात होते. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर या संपूर्ण प्रवासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. मग ह्या नव्या सुरुवातीचा रोडमॅप कसा असेल? आपण हे सगळं 4 भागांमध्ये समजून घेणार आहोत. आधी बघूया दिनक्रमाचे आधारस्तंभ, मग जागरूकता आणि नियंत्रण, त्यानंतर मन आणि सपोर्ट सिस्टम, आणि शेवटी आयुष्याला नवी दिशा कशी द्यायची. आणि हा प्रवास करायचा कसा? त्यासाठी आहेत या 6 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या कृती, ज्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलूच. तर मग ह्या नव्या सुरुवातीचा पाया कसा रचायचा? त्यासाठीच आहे आपला पहिला विभाग, दिनक्रमाचे आधारस्तंभ. ह्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे एक अगदी सोपी गोष्ट, रोज चालणं. आणि याला उगाच खरं औषध असं नाही म्हणत. आणि हे अजिबात अवघड नाहीये. रोज फक्त 30 ते 45 मिनिटं, शक्यतो सकाळी जरा वेगाने चालायचं. यामुळे होतं काय की शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं, जे हृदयासाठी खूप चांगलं आहे. याचा एक बोनस फायदा म्हणजे मनही शांत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. आता हा आकडा बघा, 25%. हा आकडा खूप काही सांगून जातो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते रोज चालण्याच्या या एका साध्या सवयीमुळे दुसरा हार्ट अटॅक येण्याचा धोका तब्बल 25% कमी होऊ शकतो. केवढा मोठा फरक आहे हा. चला, आता दुसऱ्या आधारस्तंभाकडे येऊया. तो म्हणजे स्मार्ट झोप. आणि गंमत म्हणजे याची सुरुवात काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हे समजून घेण्यापासून होते. बघा, दुपारच्या जेवणानंतर झोपायचा मोह होतच, पण तो टाळलेलाच बरा. कारण त्यामुळे रात्रीची आपली नैसर्गिक झोप बिघडते आणि त्याचा परिणाम थेट शुगर आणि बीपी कंट्रोलवर होऊ शकतो. त्याऐवजी आपला जुना आणि साधा नियम, लवकर झोपा, लवकर उठा, हाच आरोग्याचा खरा मंत्र आहे. बरं, दिनक्रम तर सेट झाला. आता वेळ आहे पुढच्या स्टेपची, जागरूकता आणि नियंत्रण. म्हणजे आपल्या आरोग्याची सूत्र सक्रियपणे स्वतःच्या हातात घेण्याची. आणि ही सूत्र हातात घेण्याचा एक अगदी सोपा मार्ग म्हणजे रोज आपलं ब्लड प्रेशर आणि नाडीचे ठोके मोजणे. एका साध्या डिजिटल मॉनिटरने हे सहज करता येतं. आणि हे आकडे रोज एका डायरीत लिहून ठेवले तर आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणं खूप सोपं होऊन जातं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या आकड्यांमध्ये जर अचानक काही मोठा बदल दिसला, तर तो शरीराने दिलेला एक महत्त्वाचा सिग्नल असतो. हा डॉक्टरांना भेटायचा इशारा असतो. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता बोलूया आहाराबद्दल. इथे एक सोपं गणित लक्षात ठेवायचंय. काही गोष्टी वजा करायच्या आणि काही गोष्टी अधिक करायच्या. मीठ, तिखट, तेलकट आणि बाहेरचं जंक फूड कमी करायचं आणि त्या जागी सॅलड, फळं आणि संपूर्ण धान्यांसारख्या गोष्टी वाढवायच्या. म्हणजे बघा, साधं घरगुती जेवण किती कमाल करू शकतं. यामुळेच बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल सारख्या महत्त्वाच्या गोष्टी नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. शरीराचं तर झालं, पण मनाचं काय? तेही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपला तिसरा विभाग आहे मन आणि सपोर्ट सिस्टम. तणाव कमी करण्याचे उपाय खरं तर आपल्याच हातात असतात. मनात काय चाललंय ते कोणाजवळ तरी बोलून मोकळं होणं, श्वासाचे अगदी सोपे व्यायाम करणं किंवा आपला एखादा आवडता छंद जोपासणं, याने मनाला खूप आधार मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर रोज फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढणं. ती शांतता खूप मोलाची आहे. आता एक नवीन पण खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, कार्डियॅक रिहॅब. हा फक्त व्यायामाचा क्लास नाहीये, तर हा एक कम्प्लीट पॅकेज आहे, ज्यात योग्य व्यायाम, आहार आणि मानसिक आधारासाठी समुपदेशन या सगळ्यांचा समावेश असतो. आणि याचा परिणाम तो ह्या आकड्यात दिसतो, 35%. अभ्यासात असं सिद्ध झालंय की जे रुग्ण कार्डियॅक रिहॅब प्रोग्राम पूर्ण करतात त्यांना दुसरा हार्ट अटॅक येण्याची शक्यता तब्बल 35% कमी होते. व्यावसायिक मदतीचा किती मोठा फायदा होऊ शकतो हेच यातून दिसतं. आणि आता आपण आलो आहोत या सगळ्याच्या सारांशाकडे, आपल्या शेवटच्या विभागाकडे, आयुष्याची नवी दिशा, म्हणजेच पहिलं पाऊल उचलण्याबद्दल. आणि शेवटी आपण जिथून सुरुवात केली होती त्याच विचारावर परत येऊया.
हार्ट अटॅकमुळे आयुष्य थांबत नाही, पण आता त्याला एक नवी दिशा हवी. हा विचारच आपल्याला पुढे जाण्यासाठी एक नवीन उद्देश देतो. मग प्रश्न उरतो की ही नवी दिशा मिळणार कुठून? याचं उत्तर दुसरं तिसरं काही नसून आपण आत्तापर्यंत ज्या 6 कृतींबद्दल बोललो त्यातच आहे. तोच आहे नव्या आरोग्यदायी आयुष्याचा मार्ग. तर मग या नव्या दिशेने टाकलं जाणारं पहिलं पाऊल कोणतं असेल या प्रश्नावर नक्की विचार करा.